उघड डांबरी जीभ काढा. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. मी कुठे जाऊ दे, ती काय काळजी करायची नाही. कोवळं बाळ ज्ञानोबा आहे पहिला चमत्कार. मांडी नाही पण मांडीवर अख्खं जग आहे दुसरा चमत्कार. आणि सक्का भाऊच गुरु केला तेव्हा चमत्कार. आणि माऊलीच्या जीवनातला चौथा चमत्कार आहे. नियमानं मोठ्यानं अगोदर जावं, इतर लहाने अगोदर गेले. आणि 5 समाध्या झाल्या. कार्तिक वद्य 13 ते आपलं कार्तिक वद्य 13 ते ज्येष्ठ वद्य 12 पर्यंत पहिली समाधी माऊलीची झाली. नंतर काकाची झाली, नंतर मुक्ताईची झाली, नंतर चांगदेवाची झाली आणि शेवटी दादाची झाली, निवृत्ती दादाची. मग ज्ञानोबारायांना प्रश्न विचारला, समाधी तुम्ही अगोदर का घेतली? त्याचं उत्तर इतकं सुंदर आहे. दादा, मोठ्याचं जाणं लहान्याला सण होणार नाही म्हणून लहाना अगोदर गेला. हा विश्वातला चमत्कार आहे. दादा, तू जर माझ्या अगोदर गेला ना तर मला सण होणार नाही. आणि विश्वातला 5वा चमत्कार आहे ज्ञानोबारायांच्या बाबतीमधला. 5वा चमत्कार आहे. सरपंच मेला तर गाव बंद राहील, मोठा माणूस मेला तर तालुका बंद राहील. माऊलीनं समाधी घेतली तर ब्रह्मांड नायक रडले. हे विश्वातला चमत्कार आहे. आता हे तर चमत्कार समाधीच्या अगोदर आहेत. आणि आपल्याला एवढीच माहित होते 4, हे 6 का पाहिले होते आपण. आवाजच पाहिजे, मी सांगितले तुम्ही का पाहिले होते. आणि समाधी नंतर 2 चमत्कार आहेत. समाधीच्या नंतर 2 चमत्कार आहेत. नाथा एकटा ये आणि माझ्या कंठाला अजाण वृक्षाची मुळी लागली आणि माझी ज्ञानेश्वरी शुद्ध कर. मग ज्ञानोबारायानं ओवी लिहिली, ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परंतु नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. या 5 ओव्या खाली लिहून घेतल्या. आणि दुसरा चमत्कार आहे, समाधीनंतर ग्रस्त साधकाला देहूला जाऊन 11 अभंग आणायला ज्ञानोबारायांनी सांगितले. म्हणजे तुकोबारायांनी 11 अभंग दिले, पण जाण्याचा आदेश माऊलीनं दिला होता. ही चमत्कार आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग माऊलीचा आहे. काकड्याच्या मालिकेतला आहे. अभंगातल्या मेन मुद्द्याला सुरुवात. बाकीचे चमत्कार ते तुम्ही जो ऐकल त्याला सांगा. आम्हाला नाही वेळ आणि तुम्हाला नाही काम. तुम्ही काम नाही. काय झालंय, कमी बुद्धीच्या माणसांकडे लक्ष्मी गेल्यामुळं विद्वान माणसाची किंमत कमी झाली. जेवढे मूर्ख लोक आहेत त्यांच्याकडे पैसा गेला आणि त्यांना खर्चायची अक्कलच नाही आणि त्यांच्याकडे लक्ष्मी गेली. आणि ज्याच्याकडे खर्चाय बुद्धी आहे त्याला वडाय बिडी नाही, ते थुकल तंबाखू वाळून खाते. आणि ज्याला आखडीचा पत्ता नाही ते लाखातच बोलत. अशी गंमत झाली. त्याच्यामुळं काय झालंय, ओवीच तयार झाली. त्याला स्वधर्म लोपला. म्हणून जाणकार माणसं देणार ठेवा. गीतेमध्ये धर्म शब्द आहे पण ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाही आहे. बधीर व्हायचं काम आहे. ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाही. गीतेमध्ये धर्म शब्द 108 वेळा आलाय. गीतेत धर्म हा शब्द 108 वेळा आल्यामुळं माळकऱ्याच्या गळ्यात माळ 108 म्हणायची आहे. आणि हरिपाठामध्ये हरी हा शब्द 108 वेळा आलाय. घरी गेल्या उचका. पण ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाही आहे. ज्ञानेश्वरी स्वधर्म शब्द आहे. आपण काय करतोय, आपला सगळा कार्यक्रम उरफाट आहे. चाललंय. कोलगेटची जाहिरात करणार नाही, म्हातारीलाच जात नाही. टीव्हीत एक म्हातारी आहे तिलाच जात नाही आणि ती म्हणते मला पोषण देते. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे. काय आता तुला जात नाही तर कोलगेट चोळी ती कुठं. चाललंय आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खाते. चाललंय सप्ते चाललेत. आमचा झालाय धंदा.
आम्ही निघालोय पैसे कमवून, तुम्ही लागले आम्हाला शिव्या द्यायला, काय चाललंय? महिला मंडळ, एक तुम्हाला प्रश्न आहे, पुरी सगळं सगळ्यांना. महाराष्ट्रामध्ये पावडर लावून गोरी झालेली एखादी बाई मला दाखवा. दहा मिनिटं घ्या. अजून 10 घ्या. नाही नाही, पावडर लावणं हाच मुळात मूर्खपणा आहे, मूर्खाचा बाजार आहे तो. पावडरीची ओवी ज्ञानेश्वरीत आहे. ओवी आहे ज्ञानेश्वरी. तुम्ही जगात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांमध्ये आहे. आणि विश्वात जेवढे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हरिपाठात आहेत. आता आपले सप्त्यातले हरिपाठ हे पिसाळ्यावानी हरिपाठ आहेत. पकोदाला पिठल्या विभूत ज्ञान देवाप्रमाणे. त्याच्यात एखाद्याला म्हणा मध्ये बोल नको, हा टाळ, तू हरिपाठ गेला उडत. हे आपलं असं. दिंडी जर एखाद्याला म्हणा ना चाल नीट म्हण, मला म्हणला दुसरी दिंडी. एका दिंडीच्या 22 दिंड्या कमून झाल्या. हे काही परमार्थ वाढलाय का? हा अहंकार वाढलाय. यांचा काय वाढलाय? अहंकार. एखाद्याला नुसतं म्हणणं टाळ नीट वाजव, हा पा टाळ, तुम्ही पुन्हा दिंडीत येणार नाही, दुसरी दिंडी. लगेच नवा ट्रॅक्टर, नवा रथ, भजने तेच. फुटलेले इकडं, आणि ज्यांना काही येत नाही ते इकडं, आणि ज्यांनी गावाचं वाटोळं केलं ते दिंडी चालक. असा घोटाळा द्यायचा बोंग्या करून. तुम्ही बधीर, तुम्हाला काय माया पुढं बसलं का खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा. पावडर लावून गोरी झालेली बाई मला दाखवा. बरं एक सांगा बाईला, म्हणलं जाऊ द्या, ओवी खरी आहे का पावडर खरी आहे? ओवी खरी आहे का पावडर खरी आहे? ओवी ऐकायची का? ओवी अध्याय नंबर 18, ओवी नंबर 100. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जयापरी. ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्याने मोडेगा, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. ही पावडरीची ओवी लिहून घेतली की तुम्ही? सापडवाल का घरी गेलो? अध्याय नंबर 18 मध्ये 101 नंबरची ओवी आहे. काळे गोरे पण कधी धुवून निघत नाही. पावडर कधीच लावू नये. काही पोरींचे चेहरे इतके सुंदर होते महाराज, पण पावडर लावू लावू त्यांनी आग्या मोळाचा अड्डा केला. आख्या पोळ्याच त्या चेहऱ्यावर. चांगले चेहरे होते, कशाला लावायचे ती पावडर? काही पोरींना केस इतके सुंदर होते, इतके सुंदर. पूर्वी 2 येण्या घालायच्या मुली शाळेत, अशा अर्ध्याल्या, आणि त्याला लाल रिबीन लावायच्या. लाल रिबीन. अहो शाळेतल्या मुली इतक्या सुंदर दिसायच्या महाराज. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला जर अशी मिरवणूक निघली ना, वा वा वा, ते 2 येण्या बांधल्या. आई येणी घालून द्यायची, विसरून द्यायची, मस्त तिला पिळता येत नव्हतं, वेणी बिणी घालून द्यायची, रबर बिबराला येत नव्हती खाली अशी केसाला, मस्तपैकी मग त्याला रिबीन बांधे. अशा सुंदर मुली दिसायच्या. आता पुरींचे केस इतके चांगले आहेत, पण काही काही पुरींनी केसात बोट घालू घालू त्या केसाला पिळा घातलाय. म्हणजे चराट वळीते ना, चराट. आणि मग ती डोळ्यावर केस घेती आणि रस्त्याने चालली का, काय येड्याचा बाजार झाला. तिकडं पाहता एकानं मोटरसायकल गटरीत घातली. काय आता तुमचे सगळ्यांचे चेहरे पहा आणि माझा चेहरा पहा. मी काळा आहे का सावळा आहे? काळा म्हणले आपलं भांडण होईल बरं का. काळा मला काळा म्हणल्यावर राग येतो बरं का. मी सावळा आहे का काळा आहे? हा, ए बरं काय
सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे ना. मी केव्हाही पाहिलं तर सावळाची. पण तुमचे एवढ्यांचे चेहरे पहा आणि माझा चेहरा पहा. सावळा आहे पण तुमच्या सगळ्यांपेक्षा तेज आहे. फ्रेश की नाही. 6 तास उभा आहे सकाळपासून. शिवाय आज एकालच आहे. हा 6 तास. आणि ते काय बोगच बोलायचे काय? ते गप्पा आहे काय? पप्याच्या आई पैसे याच्या चुलीला तांगड्या लावून. कांद्याला भाव कधी वाढतील? ती म्हणली कांद्याचं मोरू द्या, धोतार नाही जळायला पाहिजे. अरे तुम्ही तुमच्या सगळ्यांपेक्षा फ्रेश आहे का नाही जरा? याचं कारण आहे मला. याला आयुष्यात पावडरचा स्पर्श नाही. याला आयुष्यात साबणाचा स्पर्श नाही. याला साबण केमिकल नाही, याला कधीच नाही. आणि याला आयुष्यात तेलाचा स्पर्श नाही. मी कधीच तेल लावलं नाही डोक्याला, कधीच लावले नाही, लावणार नाही. कधी पावडर लावली नाही. म्हणून केमिकल चेहऱ्याला तुम्ही केस पहा, माझी फॅटच वाढलो चमका त्या काहीच लावेल नाही. आणि काही पोरीने आपले ते केस मोकळे, नवरा बायको दोघंच घरात, आणि बायकोने सोडले ना केस मोकळे, आणि बायको लावली घुमायला, गडी एकटाच होता घरात, थडथडा उडायला लागला गडी. आणि बायकोने केस मोकळे केले. नवऱ्याला म्हणायची, बोल बालका बोल. बालका. बालक थडथडा उडायला लागलं. 3 तांबे पाणी प्यालं बालक, 3 तांबे. आणि मग बालकच तिला म्हणायचा, आई. सकाळी माझं कीर्तन होतं शिवपुराण कथेमध्ये एका ठिकाणी आज. आणि आज सकाळी. आणि तिथं अभंग होता, जगझोडी नाव ठेवेले लाडी. तो अभंग आहे कूट मधला. कूट नाथबाबाचा कूट आहे. तिकडे काही कोण सहसा डोकं लावीत नाही. आणि त्याच्यात देवीची माहिती होती. आणि 2-4 चाली म्हणले आमचे किरण महाराज. अहो काय तमाशा सांगायचा तो. 20 बाया घुमायला लागल्या उभं राहून, केस बिस मोकळे. आता हे उगत आमच्यासारखे थोडं बोलतात म्हणून धर्म जाग्यावर. हो. आणि म्हणून काकडा नाही आणि हरिपाठ नाही. आजचा अभंग काकड्यातला आहे. महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत. किती? पटापट बोला, सरळ बसे बरे. देवाला किती मुली आहेत? 2. आणि ज्याला मुलगी नाही ना त्याचं काही खरं नाही. मला मुलगी पाहिजे. हे नसलं ना याचं काही एवढी अडचण नाही. हातासाही धोकाची. पण मुलगी पाहिजे मला. मुलगीच पाहिजे माणसं मला. वा वा वा. मुलगी बापाची सेवा मुलीनेच करावी. वा. बाप आजारी पडू दे बरं. वा वा वा. गोळी घ्या. घेतो लगेच घ्या. मी पाणी आणते. घेतली का? हां 2 मिनिटं थांबा. चहा आणते. नको का? कोरा आणते. परत गोळीचं ध्यान ठेवा. सुनबाई गोळी देऊ शकत नाही. सुनबाई गोळी घालीन. घालीन म्हणजे तोंडात घालीन. तुम्ही काय अर्थ पण मुलगी. आणि देवाला 2 मुली आहेत. किती? 2. लीट बारीक आहे का बरं का. घुसलो अभंग काय. पण आता पहिली मुलगी विरहिणी आणि दुसरी मुलगी आहे भुपाळी. ज्ञानोबारायचे 2 प्रकारचे अभंग आहेत, विरहिणी आणि भुपाळी. तर विरहिणी पहिली पोरगी आहे आणि दुसरी पोरगी कोणती आहे? भुपाळी. आता विरहिणी म्हणजे काय? पोरीनं उत्तर द्या. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? नवरा खराब आहे आणि सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? कधीच नाही. नाही, नांदू शकत नाही तुम्ही. का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय मजा आहे? हो, काय मजा आहे. आणि पुढे सांगा, जर देवच भेटत नसेल तर संसारातही काय मजा आहे?
आणि जिला देव भेटला नाही तिला पश्चाताप झाला, तिचं नाव विरहिणी आहे. आणि आजच्या अभंगात आपल्याला विरहिणी पाहिजे नाही, कारण अभंग भूपाळीचा आहे. आता ही भूपाळी म्हणजे काय? भूपाळी, भूपाळी, भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने राजाची केलेली स्तुती म्हणजे भूपाळी. आणि तिसरा शब्द आहे भूपाळी. त्याचा अर्थ गायकांसाठी मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आयर भैरव, कलावती, आसावरी हे राग आहेत. आता आपल्याला एकच राग माहिती आहे, माईक कामून घेतला. आणि ते एक भूप नावाचा राग आहे. आणि त्या भूप नावाचा राग सकाळी गायला की देव मिळतो. पहाटे काकड्याला तोच राग गातात. आता ही पोरगी कोण आहे? भूपाळी. आता भूपाळी शब्दापेक्षा आपण त्याला साधा शब्द वापरू, बुद्धी. कोणता शब्द आहे? बुद्धी. आणि ती पोरगी ह्या गावात जन्माला आली. या गावात पाहेपा शरीराची गावात, या गावात ती आली. गावात आल्यावर याच्यात अशी गंमत आहे पोरीनो, याचा या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. कोणत्या? या. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी येतो थोडा. त्याला एक प्रेयशी आहे. प्रेयशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. प्रेयशी आहे. तुला आहे का रे गर्लफ्रेंड? प्रयत्न चालू आहे. बर. तिला गर्लफ्रेंड आहे आणि त्याच्या प्रिय नीट आहे का बरं का? तू मन आहे ना, त्याला एक प्रेयशी आहे आणि त्या प्रेयशीचं नाव इच्छा आहे. नाही, आत घुसावं लागत त्याला. आणि तो पडलाय तिच्या प्रेमात आणि ती पडली त्याच्या प्रेमात. घोटाळा असा झालाय, तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण गेलं बॉम्बाला? कोण? मन. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का? बाळ होईल का तिला? लहान पोर बाळ होईल का तिला? नाही होणार. आता उलट विचारतो मी तुम्हाला, तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? मालकरी उत्तर द्या. तिला काम आहे, ती तरुण आहे, ती देखणी आहे, पण वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. 7व्या अध्यायाची ओवी आहे, इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आले. आता तिला बसला धोका. आता सगळ्या मुली उत्तर द्या पोरीनो. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. पोरांची बाजू मी घेतो. पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर धोका देते ना. इथं रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काहींचे मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पोरीनं एखाद्या मुलानं धोका दिला, देत नाही पोरं धोका, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, मग कोणाला सांगणार? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. आता इथं असा घोटाळा झालाय, ही पोरगी वयात आली लग्नाला. कोण? बुद्धी. कोणत्या गावात? आणि तिला नवरा करायचं ठरलं. पूर्वी असं नियम होता पोरीनो, मुलीचं लग्न बाप जमवायचा. मी काहीच म्हणलो नाही, तुमचं तुम्हीच म्हणा काय म्हणायचं तुम्हाला. मी काय उगतं घेतलं नाही सगळं. आता तसं नाही. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल
तेच शिंगरू आपण जावाई म्हणून लोकांनी घ्यायचं. आता त्याचा आपला जावाई व्हायची लायकी नाही, पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. या पुरीनं नवरा पाहिला. कोणत्या गावात? ह्या गावात. पुरीचं नाव आहे बुद्धी. आणि त्या बुद्धी नावाच्या पुरीनं नवरा पाहिला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. काय नाव आहे? आणि बुद्धी नावाच्या मुलीनं काम नावाचा नवरा ह्या शरीरात केला. आणि सगळे पोरं पोरी बारीक ऐका, शरीरात जर काम तयार झाला, नीट ऐका, कुणाला लागलं तर लिहून ठेवा. शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट ऐका, काम तयार होतो शरीरात, पण डोळ्यावाट पाप बाहेर पडतं. म्हणजे पहिलं पाप कुठं तयार होतं? डोळ्यात. आणि डोळा काहीच करू शकत नाही. तुम्ही सगळे उत्तर द्या. पाप आलं डोळ्यात, काय करेल डोळा? थोडा खालीवर होईल, पापण्या पाडील, नाही तर एक डोळा झाकून ठेवला आणि एक उघडा ठेवील, काय करेल का? किंवा एक अर्धा झाकील, अर्धा झाकील नाही. मग तो डोळा काय करतो? नीट ऐका बरं का. पाप तयार झालं मनात, गेलं कुठं? डोळ्यात. तो डोळा इतका हुशार, त्यानं ते पाप मनाक पाठवून दिलं. किती हुशार आहे! कुणाक पाठवलं ते? मन इतकं हुशार आहे, त्याने ते पाप त्याच्याकडे ठेवलं नाही. मन चंचल आहे, मनानं आयडिया केली मारा, ते पाप इंद्रियाकडे पाठवून दिलं. आणि नीट ऐका, जर इंद्रियामध्ये पाप आलं आणि 10 इंद्रिय जर खवळले तर विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणते ते ती ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना असं करायला नव्हतं लागत. ते घडात आपाप, ते तिथं विद्वत्ता आणि फिद्वत्ता चालत नाही. शरीरातला काम जर खवळला तर नीट ऐका, काम जर खवळला तर इंद्रिय स्वैराचारी होतात. आणि हाच प्रश्न अर्जुनाने 3ऱ्या अध्यायात देवाला विचारला होता. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येड्यावाने का वागतात? ते देवाने उत्तर दिले 3ऱ्या अध्यायात, ज्ञाने विन नासिले बुद्धी भेदाशी आले. पहा काय ओवे, ज्ञाने विन नासिले आणि बुद्धी भेदाशी. काय ज्ञानोबराची भाषा आहे? ज्ञानोबराय म्हणजे यांची बुद्धी भ्रष्ट झाली, ज्ञानाचा यांना अहंकार झाला, यांच्या इंद्रियावरचा ताबा सुटला. आणि याला 2ऱ्या अध्यायात ओवे, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरते विषय सिंधू. आणि 2ऱ्याच अध्यायामध्ये 350 नंबरची ओवे, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. मग काय मग समजतं, तो पहिला चांगला वाजवायचा, पण नादी लागण्या म्हणून कुणीकडे तापा आणतो. तो काम आहे. आता त्याच्या पुढचा ऐका, शरीरात काम तयार झाला आणि तो जर खवळला काम, आणि 10 इंद्रिय जर बेफाम झाली तर 7 गोष्टी घडतात. ऐका कोणत्या? कामातूर माणूस वय पाहत नाही, कामातूर माणूस जात पाहत नाही, कामातूर माणूस नाथ पाहत नाही, कामातूर माणूस शील पाहत नाही, कामातूर माणूस कुळ पाहत नाही, कामातूर माणूस काळवेळ पाहत नाही, आणि कामातूर माणूस लाज धरीत नाही. म्हणून तुम्ही सगळ्या मुलींचा अभ्यास करा. सगळ्या पळून जाणाऱ्या मुली अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि मुलींचं वैशिष्ट्य आहे, इनवर्ल्ड अख्ख्या जगात कोणती पोरगी प्रेम करताना कधी हुशार पोरावर करणार नाही, असं जगात घडणार नाही. पोरगी नाही, जगात घडणार. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोरावर करणार, म्हणजे एकदम भंगरी. ही रिवारच्या मोटरी चोरीतो, किबली चोरीतो, लोकांच्या मोटरसायकलचे पार्टच खोलून इकितो. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटवा तिकडे. आणि महिला म्हणलं, तुम्हाला राग येतो माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकत नका जाऊ, तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा भाऊ म्हणून ऐका. तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला बोलू शकतो आणि तुमचा मुलगा म्हणून बोलू शकतो. तुम्ही पोरांचे आणि पोरींचे लाड करून अख्ख्या घराचं वाटोळं पोरीच्या आईनं केलं, ध्यानात ठेवा.
पोरगी प्रेमात पडली तरी आईला लाज वाटत नाही, पोरगी पळून गेली तरी आईला लाज वाटत नाही, पोरगा दारू प्याला तरी आईला लाज वाटत नाही. आणि सगळ्या अपराधावर आईनं पांघरून घातल्यामुळं पिढी संपून गेली महाराज. आणि यांनी काय केलं, पोराची बाजू घ्यायची कायम आणि पुरीची बाजू घ्यायची आणि नवऱ्याला कायम कमी लेखायचं. तुम्ही कधीच यांना सन्मानाची वागणूक दिली नाही महाराज. यातले निम्मे लोक कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाहीत. म्हणून ते पिऊन घरी जातात. काय करायचं, सासुरवास गड्यांना जास्त झालाय महाराज. खरं काय मदत. आता तुम्ही फुटक्या तोंडात असल्यामुळं बोलतोय आणि तुम्ही आतले गाठीचे असल्यामुळं बोलत नाही. नाही ते खरं आहे का खोटं आहे बोला. बरं बायाने आता एक तडाख उठाला, काही झालं का मला राहायचं नाही, माझं मला मोकळं करा आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबऱ्याचा खेळ काढू, काय करायचं काय. आणि हसण्यावारी नेऊ नका ह्या गोष्टी. महिला म्हणलं एकाच मिनिटात सांगतो तुम्हाला, तुम्ही पोराची आणि पोरीची बाजू घेतल्यामुळं काय झालं माहिती आहे तुम्हाला. पोरगी प्रेमात पडलेली हे तुम्हाला माहीत आहे. बोला तुमचं काय मत आहे. माहीत नाही. रविवारी आपली पोरगी शाळेत जाते तुम्हाला समजत नाही. जाताना दप्तर नेत नाही तुला समजत नाही. कॉलेजवरून आल्यावर जेवत नाही तुला समजत नाही. मग कॉलेजनं अंदाज सुरू केलं का तुला कळत नाही. हां पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय वामाला बसली होती. पोरीच्या आईला सगळ्या गोष्टी माहीत असतात. बोला तुमचं काय मत आहे. हां पोरगा दारू पितो तुम्हाला माहीत नाही. मूर्खासारखं नवऱ्याची बाजू कायम कमी करायची आणि पोरांच्या आणि पोरींच्या बाजू घ्यायचा. परपंचाचं वाटोळ पाप केलं की त्यांनी. दगडाला पाजर फोडणारा बाप कधी आयुष्यात रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर त्याला रडायची वेळ आली तुम्हाला काही वाटलं नाही. 3-3 दिवस उपाशी राहिला बिचारा, पण कधी भीक मागितली नाही कोणा पुढं. अरे पोराची फी भरायची तर त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलं मोठे केले. आणि तुम्ही मूर्खासारखी नवऱ्याची बाजू कायम कमी करता आणि पोराची बाजू घेऊन तुम्ही त्यांना कायम कमी लेखता. काही वाटत नाही तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट पोराला म्हणता त्याला कळत नाही. तुम्ही डायरेक्ट त्याला म्हणतात त्याला काही जमत नाही. तुम्ही डायरेक्ट त्याला म्हणता मी म्हणून केलं. हे तुमची भाषा ही. काय आयुष्यामध्ये त्यानं पाप केलंय. आज पोरगी पळून गेली तर त्यानं ढसढसा उशीचा कवर वाला ठेवून रडायचं. पाप केलं त्याने. आणि तुम्ही पोरीची बाजू घ्यायची. पोरीनं काही केलं तर आईला पांघरून घालायचं, पोराने काही केलं तर आईनं पांघरून घालायचं. समजत नाही आम्हाला. कोणत्या आईला माहित नाही तुझी पोरगी प्रेमात पडली. माहित नाही तुला. घेवर माहीत शपथ तुला माहित नाही. आणि वरून लोक म्हणते मग इंदुरकीची तारीख नका घेऊ का. तो काही बोलतो. अरे काय बोलतो मी येडा बेड आहे का. मी काय कवठ्याला आंबा म्हणतोय का. फक्त खरं बोलतोय. वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. आज बापाव कर्ज नाही पोरानो कर्ज आहे. काय माहिती तुमचं. आज पोराची मोटरसायकल कर्जावर आहे, पोराचा मोबाईल कर्जावर आहे. कोणी फेडायचं कर्ज. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पर्यंत गेम सुरू केली. 3,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली 3 जण बसले तिथं. पहा आता काय मी नावा सकट उभा करीन. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं. खरं आहे का खोटे बोला. आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि निघाली घर सुधराय. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का. बोला बोला बोला. विश्वातला दुसरा चमत्कार आहे. ज्यांना कोणीच नव्हतं आज त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. आपण सगळे कोणाच्या मांडीवर आहे. माऊलीच्या मांडीवर. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे जो कालही घडला नाही, आजही घडणार नाही, पुन्हा कधीच घडणार नाही. सक्का भाऊ गुरु केला हा विश्वातला तिसरा चमत्कार. आपण अजून रेड्याच्या पुढे गेलोच नाही. सांगदेव आला, वाघाव बसला, सापाचा चाबूक घेतला आणि भिंत पळायला लागली. इथवरच चाललंय आपलं.
हो, आपली कीर्तनाची थोर चालल्यात फक्त 15 मिनिटं आई, 15 मिनिटं बाप, 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, 15 मिनिटं ज्याची तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं, आणि अर्धा तास ज्यानं पाकिट गुतलं त्याच्यावर बोलायचं, संपला विषय. आणि इंदुरीकर बोलला का मी मूर्ख आहे, म्हणजे मी हे केस कमी आहेत हो माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिलीत मी. माझी इतकी तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केलं नाही. एका जन्मात 10 जन्मात कोणी करू शकत नाही. मी 80-82च्या खाली महिना काढीत नाही. नाही, हा महिना 93चा आहे. ऑगस्ट महिना 93चा. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 90-90चेच महिने. एप्रिलचा तर विषयच नाही, त्याने पाहिलं. एप्रिल तर 93चा आहे. हा, थोडं झोंबत आहे लोकांना, पण ही कीर्तन काळाची. उत्तर पहिला चमत्कार सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. दुसरा चमत्कार मांडीच नाही पण अख्खं जग मांडीवर आहे, ज्ञानोबा आहे. आणि तिसरा चमत्कार सक्का भाऊ गुरु केला. ज्ञानेश्वरी जर चांगली उचकली तुम्ही तर ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे, ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव नाही आहे. पुढे सांगू का, ज्ञानेश्वरीत देवाचंच नाव नाही आहे. तुमचं तर डोकंच बंद. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहे. 1.25 लाख शब्द आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 9033 ओव्या आहेत. आणि ज्ञानेश्वरीला 2 भाग आहे, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात ओव्या 535 आहेत, 10व्या अध्यायात ओव्या 335 आहेत, 11व्या अध्यायात ओव्या 708 आहेत, 12व्या अध्यायात ओव्या 247 आहे, 13व्या अध्यायात ओव्या 1169 आहे, 14व्या अध्यायात ओव्या 433 आहेत, 15व्या अध्यायात ओव्या 598 आहेत, 16व्या अध्यायात ओव्या 472 आहेत, 17व्या अध्यायात ओव्या 433 आहेत आणि 18व्या अध्यायात 1810 आहे. हातावर लिहून घ्या, घरी गेले उचका. आणि 9033 ओव्यांमध्ये 1.25 लाख शब्द आहेत, पण 1.25 लाख शब्दांमध्ये ज्ञानेश्वरी 2च शब्द थोडे खालचे आहेत. खालचे म्हणजे शिवी विवी नाही आहे. एक शब्द पहिल्या अध्यायात आहे आणि तोच शब्द 3ऱ्या अध्यायात आहे. एक शब्द 16व्या अध्यायात आहे आणि तोच शब्द 18व्या अध्यायात आहे. एरवी तरी मी मूर्खू. मूर्ख हा शब्द ज्ञानेश्वरीत 2दा आलाय, एकदा पहिल्या अध्यायात आहे आणि एकदा 3ऱ्या अध्यायात आहे. आणि गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आलाय आणि 18व्या अध्यायात आलाय. पुन्हा ज्ञानेश्वरीत खालचा शब्द नाही. ज्ञानेश्वरी हा 9 रसाने भरलेला समुद्र आहे. आता हे सप्त्यांमधले जे पारायण चाललेत ना, याच्याबद्दल न बोललेलं बरं. ही पारायणच नाही, हे 80% परमार्थ लोकांनी फक्त लोकांना दाखवण्यासाठी चालवलाय. पारायण करणारे असे पठ्ठे आहेत काही काही. पोहे खात्यात आणि कडीपत्ता ज्ञानेश्वरी उठत्यात. अशी इथं 3 जण बसले झकमार आहे, पारायण करतात आणि फक्त नाश्त्याला वाचितो, नाही तो वव्या सोडून देतोय तो. आणि काय ज्ञानेश्वरी, हो ज्ञानेश्वरी माहिती आहे तुम्हाला, ज्ञानेश्वरी 2 शब्द खालचे आहेत आणि गाथ्यात 680 शिव्या आहेत. 680 शिव्या आहेत गाथ्यात. गाथ्यात तो उद्याचं कीर्तन करू शकत नाही. मी 680 शिव्या लिहून ठेवल्यात, त्या सांगायच्या आहेत पण जायच्या आदल्या दिवशी. मग मला एका विद्वान माणसानं विचारलं, ज्ञानेश्वरीमध्ये आवाज कमी झाला, ज्ञानेश्वरीमध्ये शिवी नाही आणि गाथ्यामध्ये शिव्या काय आहेत? तर अजून लोकांच्या डोक्यात नाही आलं. ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे आणि गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. ज्ञानेश्वरीचा अधिकारी हा साधक अवस्थेतला आहे, उच्च लेवलचा आहे, आणि गाथ्यातला अधिकारी हा सर्वसामान्य आहे. मुळात ज्ञानेश्वरी हा विद्वानाचा विषय आहे, हा सर्वसामान्य माणसाचा विषयच नाही. हे रामायण काळ ट्रक नाहीत, भागवत काळ टेम्पो नाहीत. आता हे नवीन पुराणकार आलेत, शिवपुराणकार, यांच्यात LPच्या गाड्या भलती 16 टायरच्या एवढे. पण ज्ञानेश्वरी सांगणारे महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतके आहेत. का? त्याचं कारण आहे, अवघड गोष्ट सांगूच शकत नाही. ज्ञानेश्वरी सांगणारे किती निघतील मला सांगा, मला महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात बोटावर
म्हणे रामायणकार. हा, दगड उचलला का रामायणकार आहे. रामायणकार बरोबर. ज्ञानेश्वरी हा विद्वानाचा विषय महाराज. तो नवरसाने भरलेला समुद्र आहे. मग सगळे टाळकरी मला पसायदानाची शेवटची ओळ सांगा, तुमचा काय संबंध येतो. तेच म्हणे श्री विश्वेश्वराव. आता जाणकार मंडळी ऐका परमार्थातली. तेच म्हणे श्री विश्वेश्वराव आ होईल दान पसावं. हा शब्द ज्ञानोबारायांचा नाही. तुमचं मत काय आहे बोला. डोकं बंद व्हायचं काम आहे आपलं कीर्तन ऐकणं. तेच म्हणे श्री विश्वेश्वराव हा शब्द ज्ञानोबारायांचा नाही. हा शब्द श्री गुरु निवृत्तीनाथाचा आहे. आणि निवृत्तीनाथ म्हणतात नाना तू म्हणतो तेच होईल. होईल दान पसाव. खडकन ज्ञानोबा गालात हसले. टपकन गालावर खड्डा पडला आणि विश्वाची आई गालात हसून म्हणली येणे वरी ज्ञानदेव सुख्या. दादा आता मी सुखी झालो का. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. होईल दान पसाव. ज्ञाना तू म्हणतो ना तेच होईल. खडकन हसले. दादा येणेवरी ज्ञानदेव सुखी झाला. अरे पण ज्ञाना तुझ्या मागण्या भयानक आहेत रे. काही नाही दादा, जे खळांची दुरितांचे. आता मला सांगा टाळकरी पसायदानामध्ये तो शोणी शब्द किती वेळा आला. तुम्ही करीत काय होते इतके दिवस. द्वंद्वाला इथं किचकटे बर का. तो शावे तो शावे मध्ये रेषे तो शोनी मज द्यावे. पण मागे चला थोडं. आता विश्वात्मके देवे म्हणजे विश्वात्मक गुरुदेव. तुम्ही माझी आई आहात, तुम्ही माझे वडील आहात. कोण. निवृत्ती दादा. पण पुढचा शब्द तुम्ही सांगा मला काय. येणे. चुकीचा मग शब्द म्हणतो तुम्ही. येणे येणे वाघ यज्ञ दर्शावे. आता हे वाघ यज्ञ काय भानगड आहे. आता हा तुमचा नाम यज्ञ चालू आहे. पंक्ती जेवा त्याच्यात सगळ्या गावांनी 7 ते 9 कीर्तन केले जातात. कीर्तनाला 200, जेवायला 2000. पंक्तीवाला आऊट. पंक्तीवाला पुढच्या वर्षी म्हणतो आपली पंगती घेऊ नका नाही तर मला जोड द्या. आणि कीर्तनाला लोक 200 आणि जेवायला 2000. आणि 7 ते 9 कीर्तन केल्यामुळं सप्त्यातून प्रवचन गायब झाली, हरिपाठ गायब झाला. एक दिवस सप्त्यात कीर्तन नाही झालं तरी चालेल पण हरिपाठ झाला पाहिजे. आणि त्या भजनांना सांगून देतो हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत. 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावायच्या नाहीत. 27 अभंग हिडीस फिडीस म्हणायचे नाही. 27 अभंग नाही आहेत. 27 अभंग संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. मी 1 वर्ष झालं महाराज हरिपाटन काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तनच करीत नाही. बंद करून टाकले सगळं. हसलं कुठं लहरीत आलं आठवलं बिठवलं तर होतो एखादा बघ. नाही तर का काकड्याने हरिपाठ राहिलेच नाही. फक्त देवळं बांधून ठेवल्या जग माराय. जोराला झाल्या देवळानी. काही म्हातारे असे नमुने आहेत गावात. दिवसभर देवळात झोपात्यात आणि हरिपाठा टायमाला घरी निघात्यात. ही कौरवांच्या युद्धातून पडून गेलेली राक्षसाची अवलादी. ईरभर पायवर करून देवळात झोपतो आणि हरिपाठाचा टाइम ना आता चला ते वळतीन. आणि काकडे न सप्तेतली काकडी बिगर मारामारीचा काकडाच नाही. हे म्हाताडे इतके कुदात्यात पहाटी एकमेकावर का आता काकडांका असं काय मुख जुगीला आणतोय बैर पाहत राहते काय करणार. एक वाक्य सांगा.
लोकांना आनंद देण्यासाठी परमार्थ करूच नका, आपला आनंद मिळव.